हाय, हॅलो, वेलकम टू आरुश्रीज नेस्ट. आज संडे असल्यामुळे आजचा दिवस थोडासा आरामाचा पण थोडा लगबगीचा घाईचा. सकाळी नवीन फूल उमललं होतं, जसं रोज उमलतं तसंच आनंदाचं. श्रावणात असं वातावरण खूप सुंदर असतं. बाहेर सगळीकडे हिरवळ छान आणि एक सणासुदीचं वातावरण तयार होतं. आणि माझे गणपती येणार असतात, एक तर तो एक वेगळा उत्साह असतो मला. चला, आजचा नाश्ता होता थोडा हेल्दी असा हिरवे मूग भिजत घातलेले, त्याला स्प्राऊट आले होते. ते लसूण आणि हिरवी मिरची घालून वाटण तयार केलं मी, आणि त्यात थोडं तांदळाचं पीठ घातलं, मीठ घातलं, थोडं बेसिक मसाले धणापूड वगैरे घालून छान त्याचं बॅटर बनवलं. आणि म्हटलं आज सगळ्यांना सकाळी थोडंसं ना आज बाहेर जायचं होतं, तर त्यामुळे नाश्ते करून घेऊ, हलका हलका नाश्ता करू. तसं एकेकाचं आवरत होतं, तसं मी एकेकाला नाश्ता देत होती. बाजूलाच माझा चहा पण उकळत होता. म्हटलं आपणही निवांत बसू. सर्वांचं झालं का निवांतपणे चहा, आणि रोजच्याप्रमाणे चहाबरोबर एखादा स्नॅक, त्याचा नाश्ता घेऊयात. माझ्या लहान मुलीचा नाश्ता झाला. ती म्हणे आई मी देवपूजा करून घेते. ती देवपूजा करत होती. दर संडेला ती करत असते देवपूजा, तीच करते. इकडे माझा चहाही झाला होता. मी थोडी निवांत होती, कारण की आज देवपूजा वगैरे करायचा चार्ज संडेला तिच्याकडे असतो. वाटून घेतलेले असतं आमच्याकडे कामं. झाला निवांत. आता तयारी करत होती, आवरत होती. जायचं होतं एका ठिकाणी सत्यनारायणच्या कथेला. मैत्रिणीकडे सत्यनारायणच्या कथेला बोलवलं होतं. तसंच निघालो. आणि इकडे वेगळी प्रथा म्हणण्यापेक्षा इकडे वेगळी पद्धत आहे. जसं आपल्याकडे सत्यनारायणच्या प्रसादाला जातात ना संध्याकाळी प्रसाद घ्यायला, तसं इकडे कथेला महत्त्व आहे. कथा ऐकण्यासाठी स्पेशली सर्वजणं जातात, कथा वगैरे ऐकतात. आता तिच्याकडे तिच्या पद्धतीप्रमाणे शिरा आणि पुरी, हलवा पुरी असं म्हणतात, हलवा पुरीचा तिने प्रसाद दिला. सोबत थोडासा स्नॅक्स पण होतं त्याच्याबरोबर, तेही घेतलं. हलका हलका नाश्ता वगैरे झाला, आणि आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजेच परत घरी येण्यासाठी निघालो होतो. आमच्या पाऊस चालूच होता कंटिन्युअस, हळूहळू पाऊस चालू होता. तर म्हटलं आता फ्रेश वगैरे झाली, आणि म्हटलं आता जेवणाचं काय, थोडं दुपार वगैरे होत आली होती. जेवणाला तर सगळ्यांना भूक तर लागणार. बाहेर वातावरण पण असं छान होतं पावसाळी. तर म्हटलं काय करावं, हलका फुलका काहीतरी साधंसुद्धा जेवण करावं. तर म्हटलं का ना भजी करायची. म्हटलं कढी भजी, गरमागरम भजी, कढी गरम, ठेचा त्याच्याबरोबर, छान असा मेनू करावा असं विचार करत होती. आणि इथे गॅलरीत आली का माझा 15 ते 20 मिनटं आरामात, अर्धा तास तर असाच जातो. कारण की बाहेरचं वातावरण, ही हिरवळ, आणि छान मी रमून जाते याच्यामध्ये. मध्येच पक्षी दिसतात, कुठे गाड्या, सगळ्या वातावरणात मी अगदी छान अशी रमून जाते. आली का इथे उभी राहिली का माझा अर्धा तास तर मिनिमम निघूनच जातो. परत स्वतःला बॅक टू द वर्क असं म्हणावं लागतं, आणि मी येते परत कामाला. तसं फटाफट असं वाटण करून घेत होती. हिरवी मिरची, अद्रक, लसूणचं कढी बनवण्यासाठी बेसन पीठ आणि दह्याचं मिक्सर करून घेतलं, ताक छान. आणि आता दह्याला कढीला फोडणी वगैरे देऊ म्हटलं. तुपाचीच फोडणी देते मी कढीला. त्याच्या जिरं, मोहरी वगैरे सर्व टाकून करत होती. कढी करू म्हटलं. आता सर्वांना थोडीशी भूक होती. म्हटलं कढी भजी आणि ठेचा तर असतोच आमच्याकडे, त्याच्याबरोबर गरमागरम फुलके करायचा बेत होता. म्हटलं सगळ्यांनी गरम गरमच जेवणं करून घ्या आता, म्हणजे मीही निवांत होऊन जाते. काय होतं संडे म्हटलं का दिवसभर आपण, तुम्हाला हे माहिती का, दिवसभर आपण इतकं बिझी होऊन जातो की संडे म्हटलं काय जास्त वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येकाची डिमांड असते, काय बनवावं काय नाही. म्हणून म्हटलं गरमागरम आता मला पण थोडंसं निवांत होऊ द्या, गरम गरम फुलके बनवते. सगळेजणं जेवायला बसा, जेवणं करून घ्या, म्हणजे सगळं कामं आटवून मी पण थोडी निवांत बसेन, सर्वांबरोबर फॅमिली टाईम स्पेंड करू. आणि त्याप्रमाणे झालं होतं सर्व. संडे म्हटलं का कसं असतं ना की सर्वजणं घरी असतात, आणि मग आपलं चालू असतं. आणि आता तर माझी गणपतीची तयारी मला करायची, म्हणजे आमचं थीम वगैरे ठरवणं, काय बनवायचं ह्यावेळेस काय नाही, याचा विचार चालू आहे. तर म्हटलं मग ते सर्वच गोष्टींना आपल्याला तर थोडासा वेळ द्यायला हवा. त्याप्रमाणे आम्ही विचार करत होतो. आणि बऱ्या प्रकारे सोसायटीमध्ये पण आता फंक्शन्स वगैरे चालू होतील, मग तो सगळा वेळ मॅनेज करून आपणही आपल्या घरी, कारण की माझ्याकडे 10-11 दिवसाचे गणपती असतात, तर तो सगळंच प्लॅनिंग मला बनवायचं होतं.
तेही संडे म्हटलं का मिस्टर घरी असता मग आम्ही दोघं बसून व्यवस्थित करतो. तर अशा प्रकारे हा सर्व स्वयंपाक माझा झाला होता जेवणचा. आता आजचा माझा ब्लॉग आता कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.